नमस्कार मंडळी. तर आज आहे ना आपण उपवासाचे छान असे सांडगे बनवणार आहे साबुदाणे आणि बटाटे वापरून. तर हे सांडगे बनवायला अतिशय सोपे आणि अगदी झटपट बनवून तयार होतात. नेहमी तर आपण उपवासाचे वेगवेगळे पापड किंवा पदार्थ बनवत असतो, पण अशा प्रकारे एकदा ह्या पद्धतीने सांडगे करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडतील. तर छान अशी आपली ही रेसिपी आहे, त्याच्यामुळं कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर साबुदाण्याचे सांडगे बनवण्याकरिता तर हे बघा 7 ते 8 तासासाठी साबुदाणे मी भिजत ठेवले होते. आता साबुदाणे आपल्याला कसे भिजायचे, जसं आपण साबुदाण्याची खिचडी किंवा वडे बनवतो ना, त्याप्रमाणे इथे मी भिजवून घेतलेले होते आणि छान असे मस्त आपले मऊ इथं साबुदाणेसुद्धा भिजवून झालेले आहेत. आता लगेचच हे मी थोडंसं साईडला ठेवते आणि इथे मी घेतलेले आहेत 3 बटाटे. तर पहा इथे मी 2 छोटे-छोटे बटाटे आहेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे. तर हे दोघंही छोटे बटाटे आहेत ना, तर ते मी इथं उकडून घेतलेले आहेत. तर इथं तुम्ही 2 बटाट्याऐवजी ना, एक मध्यम आकाराचा बटाटासुद्धा वापरू शकतात. पण बटाटे हे छोटे असल्यामुळे ना, मी इथं 2 बटाट्यांचा वापर करते. तर अशा पद्धतीने आपण छान असे उकडून घेतलेले आहेत. कुठेही मध्ये कच्चा ठेवला नाही. अगदी बरोबर असं छान मस्त आतपर्यंत छान हे बटाटे शिजवून झालेले आहेत. आता हे सुद्धा मी बाजूला ठेवते आणि जो काही बटाटा कच्चा घेतलेला आहे, तर त्याची अशा पद्धतीने आपल्याला काय वरची ना जी साल असते, तर ती काढून घ्यायची आहे. तर बटाटे आणि साबुदाणे जर व्यवस्थित असे प्रमाणात घेतलं ना, तर कुठेही तुमचे सांडगे हे बिघडणार नाही, अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतील. तर हे बघा अशा प्रकारे मी इथं ही बटाट्याची पूर्णपणे साल इथं काढून घेतलेली आहे. तर आता हा जो काही कच्चा बटाटा आहे, तर त्याला मी इथं किसून घेणार आहे. तर ह्या बघा इथं मी हे बारीक किसणी आणि जाड किसणी, तर अगदी आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा नाही आहे, तर थोड्याशा जाडच किसणीने छान असे आपले हे जे किस असतं बटाट्याचं, तर ते किसून घ्यायचं आहे छान असं. तर हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे हे ना तळणार ना, तर तेव्हा खूप छान मस्त असं तेलामध्ये फुलून होतं. म्हणूनच थोडंसं जाडसरच आपल्याला किसणीने हे छान असं किसून घ्यायचं आहे. तर पहा अशा प्रकारे मी इथं सर्व काही जो काही बटाटा आहे ना, त्याचे व्यवस्थित असे ह्या प्रकारे इथं मी पूर्णपणे किस तयार करून घेतलेला आहे. आता हा बटाट्याचा जो काही किस आहे ना, तर तो मी इथं 2 ते 3 पाण्याने ना स्वच्छ असा धुवून घेणार आहे. जोपर्यंत ह्या बटाट्यामधून या किसमधून आहे ना स्वच्छ पाणी निघत नाही, तोपर्यंत आपल्याला हा सगळं व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. जे काही एक्स्ट्राचं याच्यामध्ये स्टार्च असतं ना, तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि मस्त असा आपला जो काही पांढरा शुभ्र आहे ना, हा किस तयार होतो. तर पहा अशा प्रकारे मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता जे काही आपण उकडून घेतले होते ते बटाटे अशा प्रकारे ना चांगले असे मस्त कुस्करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही ना किसणीने जरी किसून घेतले ना तरीसुद्धा चालेल. पण बटाटे अगदी मऊ शिजलेले आहेत, त्याच्यामुळं अशा प्रकारे सुद्धा छान असे मस्त हाताने देखील आपण कुस्करून घेऊ शकता. तर हे बघा याच्यामध्ये ना मी सोबतच जे काही आपण साबुदाणे भिजत टाकले होते ना, ते सुद्धा मी इथं टाकून घेतलेले आहेत. आणि एक मोठा चमचाभर हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेते मी इथं. तर इथं तुम्हाला लाल चटणी वापरायची असेल ना, तीसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. सोबतच याच्यामध्ये चवीपुरतं मीठ इथं मी टाकून घेते आणि जो काही आपण बटाटा किसून घेतला होता ना, ते किस सगळं मी इथं टाकून घेणार आहे एक बटाट्याचं. तर छान असं आपल्याला सर्व काही आपण हे वरून असं जिन्नस टाकलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं हे जे काही आपण सर्व काही साहित्य टाकलेलं आहे ना, तर एक व्यवस्थित असं मिक्स होईल. जर तुम्ही उपवासाला इथं जिरे खात असाल ना, तर तुम्ही याच्यामध्ये जिऱ्याचा सुद्धा वापर करू शकतात. तर पहा अशा प्रकारे छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि पहा मस्त असं आपलं इथे ना सर्व काही मिश्रण असे अगदी सांडग्यांसाठी इथं तयार झालेलं आहे. तुम्ही छोटे-छोटे याला वडेसुद्धा बनवू शकतात. आता इथे मी ना प्लास्टिकचा इथे ना कागद घेतलेला आहे. तर या कागदावर आहे ना छान असे मस्त आपले हे वडे ना निघून होतात. अजिबात काढायची आपल्याला गरज लागत नाही, आपोआप निघले जातात. तर तुम्ही कपड्यावर सुद्धा टाकू शकतात, पण ते ना कपड्याला चिटकतील. अशा पद्धतीने जर तुम्ही कागद वापरला ना, तर अजिबात चिटकत नाही, आपोआप ते निघले जातात. तर पहा अशा प्रकारे आपल्याला एक हाताने छान असे मस्त सांडगे तयार करून घ्यायचे आहेत. तर सुकल्यावर देखील छान असे मस्त आपले इथं सांडगे तयार होतील. ह्याच आकाराचे आपल्याला सांडगे इथं
तयार करायचं आहे, कारण की याच्यापेक्षा जर तुम्ही मोठे सांडगे केले ना तर मग तेलामध्ये ते पटकन तळले जाणार नाही. आतून हे सांडगे ना कच्चे राहतील आणि बाहेरून असे ना लालसर होतील. त्याच्यामुळे ह्याच आकाराचे बनवा, म्हणजे व्यवस्थित असे तेलामध्ये सुद्धा तळून होतात. आणि एवढे आपण सांडगे बनवतोय ना याच्यापेक्षा दुप्पट आपले हे सांडगे तेलामध्ये खूप छान मस्त असे तळून होतात. तर पहा, अशाच प्रकारे मी इथं सर्व काही सांडगे ना एका हातानेच आपल्याला मस्त असे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे उपवासाचे सांडगे तुम्ही ना फॅनखाली सुद्धा सुकवून घेऊ शकतात. जर ऊन येत असेल तर एका दिवसात पटकन हे सांडगे सुकून होतील. आणि जर का तुम्हाला फॅनखाली सुकवायचे असतील तर तुम्हाला आहे ना 2 दिवस छान असे हे सुकून द्यावे लागतील, कारण की सांडगे हे आतून आहे ना थोडेसे एका दिवसामध्ये सुकत नाही फॅनखाली, मधून आहे ना थोडे वाढत नाही ते. तर हे बघा, अशा प्रकारे मी इथं सर्व काही सांडगे इथं तयार करून घेतलेले आहेत आणि खूप छान मस्त हे सांडगे बनून तयार झाले आहेत. चवीला देखील मस्त असे लागत आहेत. आता तुम्हाला हे सांडगे बनवताना अशा पद्धतीच्या हाताने जर बनवायचा कंटाळा येत असेल ना, तर तुम्ही आपलं साधी मिठाची पिशवी असते ना तर ती घ्यायची आणि आपल्याला छान असे मस्त सांडगे तयार करून घ्यायचे आहेत. पण जी काय आपण हाताने करून घेतो ना तर ते अगदी छानच राहतात. तर पहा, अशा पद्धतीने इथे मी ना हे छान असे सांडगे इथं तयार करून घेतलेले आहेत. आणि हे बघा, एका दिवसासाठी मी उन्हामध्ये सुकवून घेतले आहेत आणि मस्त असे आपले हे सांडगे बनवून झालेले आहेत. तर पहा, जास्त मोठेसुद्धा नाही आणि अगदी छोटे-छोटेसुद्धा नाही आहेत. अगदी परफेक्ट असे आपले हे सांडगे आहेत. आता इथे मी हे ना तळून घेणार. तर त्याकरिता तेल आपलं छान असं गरम असायला हवं. त्याच्याने काय होतं की तेल जर आपलं व्यवस्थित गरम असलं ना तर सांडगे छान असं मस्त तेलामध्ये टाकल्याबरोबर फुलून होतात. जर तुमचं तेल कमी गरम असेल ना तर मग ते व्यवस्थित असे तळून होत नाही. तर पहा, आपले साबुदाणे देखील छान असे मस्त असे फुलून झालेले आहेत आणि जो काही बटाट्याचा आपण किस वापरलेला आहे किंवा शिजवलेला बटाटा वापरलेला आहे तो सुद्धा छान असं मस्त ह्या तेलामध्ये तळून झालेला आहे. आणि कुठंही आहे सांडगे आहेत ना तेलामध्ये टाकल्यावर असं विरघळत नाही आहे, छान असे एकजीव राहतात, म्हणजे जसेच्या तसे छान असे मस्त फुलून होत आहेत. तर मग कुठलाही उपवास असला की आपण झटपट अशा पद्धतीचे सांडगे तुम्ही तळून घेऊ शकतात. करायला देखील सोपे आणि अगदी खायला देखील पटकन असे आपले छान असे उपवासाचे हे सांडगे बनवून इथं तयार झालेले आहेत. तर इथं आपण कच्चा बटाटा वापरला होता आणि साबुदाणेसुद्धा शिजवले नव्हते, तरीसुद्धा आपले जे काही सांडगे आहेत ते तेलामध्ये सुटलेले नाही आहेत. अगदी परफेक्ट असे इथं तळून झालेले आहेत. आणि अशा प्रकारे मस्त असे हे जे काही साबुदाणे ते देखील असे फुलून झालेले आहेत. तर पहा, छानच आपल्या इथं सांडगे बनवून झालेले आहेत. तर मग तुम्ही देखील बनवा मस्त ह्या उन्हाळी वाळवणामध्ये उपवासाचे सांडगे. तर करायला देखील अगदी सोपे आहेत आणि चवीला देखील अप्रतिम असे आपले हे सांडगे बनवून तयार होतात. तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि आपल्या चॅनलवर ज्या ताई नवीन असाल त्या ताईंनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.